जर तुम्हाला फक्त तेच दिसत असेल जे डोळ्यांना दिसतं, तर तुम्ही अजून बरंच काही बघणं बाकी आहे. प्रेक्षकांमध्ये जर कोणी दृष्टीहीन व्यक्ती असेल, तर सगळ्यांना नमस्कार. अ, मी आजच्या भाषणाची सुरुवात माझ्याबद्दल थोडी माहिती देऊन करते. मी एक कृष्णवर्णीय आफ्रिकन स्त्री, उंची 5 फूट 7 इंच, थोडी जास्त असेल. मी काळ्या रंगाचे फ्लॅट शूज घातलेत. माझे केस आकर्षकपणे वर बांधले आहेत आणि मी कानात मसाई पद्धतीचे मण्याचे कानातले घातलेत आणि काळा ड्रेस घातला आहे, ज्याला मी माझा पॉवर ड्रेस म्हणते. हा ड्रेस मी मला धाडसाची गरज असल्यावर घालते. जेव्हा मला आत्मविश्वासाची गरज असते तेव्हा मी हा ड्रेस घालते आणि आता मला खूप घाम येतोय. सध्या माझ्या पायात त्राण नाही असं वाटतंय आणि नर्व्हस होऊन मला अचानक लघुशंका आली असं वाटतंय. अ, मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. 2010 मध्ये माझ्यावर पहिली मोठी डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली. जनरल एनेस्थेशिया देऊन 40 मिनिटं चालेल असं म्हणालेलं ऑपरेशन चक्क 2 तास चाललं, पण यश मिळालं नाही. उलट जी थोडीफार दृष्टी ऑपरेशनच्या आधी होती ती पण गमावली. खरं तर हायस्कूलपासूनच माझी दृष्टी थोडी थोडी कमी होत होती. खूप हळूवारपणे. आणि त्यावेळी मला कळत नव्हतं की का. ग्लायकोमा हा शब्द आम्ही कधीच ऐकला नव्हता. माझ्या कुटुंबाला पण काहीच माहिती नव्हतं. नंतर डॉक्टर आम्हाला म्हणाले, हा फक्त ग्लायकोमा नाही, हे आहे ग्लायकोमा रिमिक्स. म्हणजे त्यात अजूनही कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यांनी सांगितलं की माझ्या डोळ्यांमध्ये झालेलं नुकसान ते थांबवू शकणार नाहीत. कृष्णवर्णीय आफ्रिकन लोकांमध्ये हा आजार डोळ्यांच्या रंगांमुळे अधिक आक्रमक असतो. मी 25 वर्षांची होईपर्यंत पूर्ण अंध होईन. तेव्हापासून आजतागायत मी 20 अजून सर्जरीज केल्या आहेत. का तर माझी हरवलेली दृष्टी थोड्या प्रमाणात तरी परत मिळावी म्हणून. माझ्या किशोरवयात जेव्हा माझे मित्रमैत्रिणी स्वतःची स्वप्न शोधत होते, तेव्हा मी केनियाच्या किनारपट्टीवरील छोट्याशा मोंबासा बेटावर दृष्टीदोष आणि एकाकीपणाच्या अंधारात लढा देत होती. अंध होणं एक गोष्ट आहे, पण जिथे अंधत्वाबद्दल समाजात भेदभाव आणि पूर्वग्रह आहेत, तिथे अंध होणं ही अजून मोठी गोष्ट आहे. माझं नाव आहे सेनेटर क्रिस्टल एसिगे आणि मी अशा लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करते आहे जे दुर्लक्षित आणि कमी लेखले जातात, कारण माझ्याही सोबत हे झालंय. माझा ठाम विश्वास आहे की कोणाला अपंगत्व काहीही असो, त्या प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकला गेला पाहिजे. ती व्यक्ती दुर्लक्षित राहता कामा नये. जर तुम्ही मला सोशल मीडियावर बघाल, तिथे मी खूप रंगीबिरंगी दिसेन. तुम्ही मला एक दिवस संसदेत, दुसऱ्या दिवशी स्टुडिओत, पुढच्या दिवशी मोठ्या नेत्याबरोबर, एन्व्हॉय सोबत आणि संध्याकाळी डॉक्टरांकडे पण कदाचित. पण खरं तर या सगळ्या गोष्टी मला माझ्या ध्येयाच्या अगदी जवळ घेऊन जातात. माझं ध्येय. मला वाटतं मी एकाच आयुष्यात 5 आयुष्य जगले आहे आणि प्रत्येकाने मला अनमोल शिकवण दिली आहे. ज्ञान आणि दृष्टिकोनाने भरलेली. पण पण सगळ्यात मोठा धडा जो मी शिकले आहे, तो म्हणजे जर फक्त तेच पाहिलं जे डोळ्यांना दिसतं, तर खरं पाहणं बाकीच आहे. याचा अर्थ तुमच्या मनात खोलवर उतरू द्या. कारण ते माझ्या प्रवासाचं वर्णन करतात. माझ्या एकटेपणात आणि निराशेमध्ये मी शिकले, परिस्थिती बदलता येत नसेल, तर त्या परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदला. कारण त्याशिवाय पर्याय काय आहे? माझ्या केसमध्ये हार मानणं हाच पर्याय होता. पण ते मला अजिबात मान्य नव्हतं. म्हणून मी ठरवलं परिस्थितीला स्वीकारायचं आणि शक्यतांवर विश्वास ठेवायचा. आणि मी दुसरा मार्ग निवडला. तेव्हाच मला कळलं की दृष्टिदोष आणि अपंगत्व यात खूप मोठा फरक आहे. हे आहे दृष्टिदोष, पण हे आहे अपंगत्व. मला खूप लवकरच उमगलं की अपंगत्व भेद करत नाही, माणसं करतात. खरं तर अपंगत्व माणसात असामान्य ताकद आणि जुळवून घेण्याची क्षमता देऊ शकतं. माझ्या अपंगत्वाने मला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे रेझिलियन्स आणि पुन्हा प्रतिकूल परिस्थितीत उभं राहण्याची शक्ती आणि कुठली परिस्थिती जर बदलत असेल तर त्याला उलटवण्याची क्षमता. मला खात्री आहे इथे उपस्थित असलेल्या तरुणांमध्ये ही ताकद आहे. काही वर्षांपूर्वी डच परराष्ट्र मंत्रालयाने माझी दखल घेतली. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये माझं काम एका सुई एवढं होतं. मला एका शिखर संमेलनासाठी बोलवलं आणि तिथेच मला समजलं की माझी नियुक्ती केनियाच्या 13व्या संसदेत झालीय. ते फिलिंग खूप भारी होतं. मी वन यंग वर्ल्डमध्ये एक सामान्य केनियन म्हणून गेले आणि सेनेटर म्हणून परतले. आणि मी केनियाच्या राजकारणात आणि त्यांच्या गुंतागुंतीत सन्मानाने वावरते आहे. मी सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहे.
टॉप परफॉर्मिंग महिला खासदारांपैकी एक आणि केनियात 40 अंडर 40 मध्ये निवडली गेलेली व्यक्ती आहे. ए! आज मी ज्या मंचावर उभी आहे, त्या मंचाने मला घडवलं आहे, मला बदलवलं आहे. यामुळे मला जो आत्मविश्वास मिळाला, तो खरंच बदल घडवणारा ठरला आहे. माझ्यामुळे फक्त केनियामधीलच नाही, तर माझ्यामुळे जगभरातील तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. मी आता केनियामध्ये अपंग, तरुण आणि महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवते. कठोर परिश्रम, चांगले वेळेचे नियोजन आणि जादूचे कडवे प्रयोग यात आत्मविश्वासाचं मिश्रण आहे, हे खरंच उल्लेखनीय आहे. मागच्या वर्षभरात मी केनियाला अधिक समावेशक आणि न्याय्य बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलीय. मी सध्या जे कायदे प्रायोजित करतेय ते म्हणजे PWD विधेयक, केनिया साइन लँग्वेज विधेयक, अपंग विद्यार्थ्यांसाठी विधेयक, स्टार्टअप बिल, लोकसहभाग विधेयक आणि त्यासोबतच वाहतुकी संबंधीचे 4 मोठे सुधारक विधेयक. हे सर्व केनियामधील तरुणांचे जीव वाचवण्यासाठी आहेत. मी आज सर्वांसाठी अधिक उजळ आणि सुलभ केनियासाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करतेय. आज मी इथे उभी आहे फक्त सेनेटर क्रिस्टल असेगे म्हणून नाही, तर एक दृष्टिहीन व्यक्ती म्हणून आहे. मी मी इथे अशा लोकांचं प्रतिनिधित्व करते आहे ज्यांना समाजाने समोर येऊ दिलेलं नाही, ज्यांना समाजाने लपवून ठेवलेलं आहे आणि सतत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. माझं दररोजचं एक ब्रीदवाक्य आहे, मला ग्लायकोमा आहे. पण ग्लायकोमाला मी स्वतःचा ताबा दिलेला नाही. मागच्या वर्षी बोलताना मी ही भूमिका ठेवून विचार व्यक्त केले होते, अशा लोकांचा आवाज व्हायचा की ज्यांना कोणी ऐकणार नाही. आणि त्याच निर्धारातून आणि हेतूपासून मी क्रिस्टल असेगे फाउंडेशन सुरू केलंय. आणि हे फाउंडेशन जे आहे, हे एक समावेशक समाज घडवण्यासाठी सतत कार्यरत आहे. मी सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून मी काही विशेष लोकांना संधीचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करते, विशेषतः अपंगांसाठी. मी अजूनही माझी कलात्मक बाजू जपतेय आणि संगीताच्या माध्यमातून तरुणांना चालू घडामोडींमध्ये रुची निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. कदाचित पुढचं सोशल मीडियाचं हॅशटॅग असं असेल, सिनेटर क्रिस्टल असेगे सिंग्स इन सिनेट. या सत्रानंतर मला अशी व्यक्ती म्हणून लक्षात राहायला आवडेल की जिच्यामुळे स्टिरियोटाईपला तडा गेला. अपंगत्व असलेले लोक ही केवळ दान मागणारी माणसं नाहीत, ते केवळ प्रार्थनांच्या यादीत ठेवावेत असे लोक नाही. आम्ही अशी माणसं आहोत जी कौशल्य, प्रतिभा आणि अफाट सर्जनशीलतेने परिपूर्ण आहोत, जी माणसं जग सुद्धा बदलू शकतात. तुम्ही कधी विचारही केला नसेल. मी राजकारणात असले तरीही त्याआधी मी एक माणूस आहे. मी इथे जिओपॉलिटिक्स आणि जिओ इकॉनॉमिक्स बद्दल बोलायला आले नाही. या गोष्टीकडे लक्ष द्यायला आले आहे की कोणीही मागे राहू नये. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कोणालाही मागे ठेवू नका, स्वतःला सुद्धा नाही. 100% वेळ द्या, प्रामाणिक राहा, स्वतःच्या सगळ्या बाजूंना स्वीकारा आणि कधीही कमकुवत बाजू लपवू नका. या वर्षीची थीम आहे पीस आणि रिकन्सिलिएशन. ती वेगळेपणा आणि व्यक्तिवादाने राबवणं शक्य नाहीये. त्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. लक्षात ठेवा, जर फक्त तेच पाहिलं जे दिसतंय, तर खरं पाहणं अजून बाकी आहे. अगदी आतापासनं स्वतःला विचारा, आपण कोणाला दुर्लक्षित करतोय का? आपण काही बघायला विसरतोय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःबद्दल काय अजून शोधायचं बाकी आहे? तुमचे खूप खूप आभार.